नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत पूजा रेसिपीमध्ये छान अशी खिचडी। आपण तुरीच्या सोल्याची आणि वाटाण्याची स्पेशल खिचडी बनवणार आहोत। हिवाळ्यामध्ये तर एक वेळा अशी खिचडी सर्वांच्या घरी व्हायलाच पाहिजे एक वेळ। चला तर मग आपण बनवूया छान अशी मस्त खिचडी। त्यासाठी आपण हे सर्व घेतलेले आहे साहित्य। आता आपण देऊया खिचडीला छान अशी फोडणी। आपण मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये हिरवी मिरची आणि लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छान टाकून। आता मिक्सरमध्ये छान असं घेऊयात फिरवून। आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात थोडीशी कोथिंबीर। अशी छान आपण कोथिंबीर घेतलेली आहे टाकून। आता घेऊयात मिक्सरला छान असं फिरवून। अशी बारीक छान आपण हिरवी मिरचीची घेतलेली आहे पेस्ट करून। अशी आपली झालेली आहे पेस्ट तयार। आता देऊयात आपण छान खिचडीला फोडणी। कुकरमध्ये आपण छान असं तेल घेतलेलं आहे टाकून। आता तेल गरम झाल्यानंतर घेऊयात टाकून जिरे। तेल गरम झालेले बघा, आपले जिरे किती छान तडतडले। टाकूयात आता कांदा। कांद्याला छान तेलामध्ये घेऊयात परतून। कांदा छान आपला तेलामध्ये परतलेला आहे। टाकूयात आता 2-4 लवंग आणि 2-4 मिरे। तेजपत्ता घेऊयात टाकून। हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट टाकूयात तेलामध्ये घेऊयात छान परतून। टाकून सर्व साहित्य टाकल्यानंतर तेलामध्ये सर्व साहित्य घेऊयात परतून। टाकूयात आता वाटाणे। टाकून तुरीचे सोले छान तेलामध्ये परतून। घेऊयात टाकून खिचडीचा मसाला। आता घेऊयात टाकून तांदूळ। छान आपण तांदूळाला स्वच्छ पाण्याने घेतलेले आहे धुवून। आता घेऊयात तेलामध्ये तांदूळ छान परतून। असे आपण छान सर्व तांदूळ घेतलेले आहेत टाकून। छान आता तेलामध्ये तांदूळाला घेऊयात परतून। आणि तेलामध्ये तांदूळ परतल्यानंतर आपण घेऊयात त्याच्यामध्ये टाकून पाणी घेऊयात टाकून। चवीनुसार टाकूयात मीठ। छान परतून टाकूयात आता पाणी। आता आपण घेऊयात कुकरच्या 2 शिट्ट्या काढून झाकण घेऊयात कुकरला लावून आणि छान 2 शिट्ट्या काढून। असं आपण कुकरला घेतलेला आहे झाकण लावून। आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊयात। अशा छान आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत 2 शिट्ट्या काढून। आता घेऊयात आपण झाकण काढून। अशी मस्त आपली झाली बघा खिचडी तयार। अशी आपण कुकरचं झाकण घेतलेलं आहे काढून। आणि अशी आपली झालेली आहे खिचडी हिवाळा स्पेशल तुरीच्या सोल्याची आणि छान अशी वाटाण्याची मस्त आपण केलेली आहे आज खिचडी। हिवाळ्यामध्ये तुरीच्या सोल्याची आणि वाटाण्याची एक वेळ अशा पद्धतीने खिचडी नक्की करून बघा। अशी आपण बाउलमध्ये घेतलेली आहे खिचडी काढून। अशा पद्धतीने आपली झालेली आहे खिचडी तयार। अशा पद्धतीने आपल्या खिचडीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपली हिवाळा स्पेशल खिचडी रेसिपी कशी वाटली सगळ्यांना। बाय।